वाघ आणि ससा. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राजापूर गावाच्या बाहेर एक घनदाट जंगल होतं. तिथे सगळे प्राणी एकत्र सुखाने राहायचे. त्यांना तिथे कसलाही त्रास नव्हता. हे कोणताच प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत नसे. पण एक दिवस तिथे एक वाघ आला. त्याला शिकार करण्याची खूप आवड होती. तो तिथल्या प्राण्यांची शिकार करू लागला. जंगलात एक म्हातारा हत्ती होता. सगळे प्राणी त्याचा खूप आदर करत. त्या हत्तीने जंगलात सभा बोलवली, जेणेकरून या वाघापासून वाचण्याचा काही उपाय निघू शकेल. सभेमध्ये हत्ती म्हणाला, ऐका माझ्या सगळ्या मित्रांनो, आपलं जंगल मोठ्या संकटात आहे. कालपर्यंत आपण इथे सुखात राहत होतो, पण त्या वाघाच्या इथं येण्यानं जंगलाची पूर्ण शांती भंग झालेली आहे. आपल्याला यावर काहीतरी उपाय काढावाच लागेल. तिथे एक गायही होती. गाय हत्तीला म्हणाली, आपण त्या वाघाकडे जाऊन त्याला समजावू शकतो. हत्ती दादा, त्याच्याशी तुम्ही बोला. यावर सगळ्या प्राण्यांचं एकमत झालं आणि ते सगळे वाघाकडे गेले. हत्ती वाघाला म्हणाला, अरे वाघोबा, तू आमच्या जंगलाची शांती का भंग करतोस? आमच्या जंगलात आजपर्यंत कधीच शिकार झालेली नाही आणि तू तर सगळ्या प्राण्यांच्या मागे हात धुवून लागलायस. तू कृपा करून इथून निघून जा आणि आम्हाला सुखानं इथं राहू दे. यावर वाघ म्हणाला, काय तुम्ही मला मूर्ख समजलात का? तुम्ही म्हणलात म्हणून मी काय इकडनं लगेच निघून जायचं? मला शिकार करायला खूप आवडतं. वाटेल तेव्हा मी शिकार करेन. तू मला नको शिकूस. चल निघ इकडनं. इथे जर थांबलास तर मी तुला सुद्धा खाऊन टाकेन. चला निघा इथनं. वाघाचं हे बोलणं ऐकून सगळे प्राणी घाबरले आणि तिथून पळून गेले. सगळे प्राणी खूप निराश झाले होते. त्यांनी पुन्हा एक सभा घेतली आणि पुढे काय करता येईल याचा विचार करू लागले. त्या वाघानी आमचं काहीही ऐकलं नाही आणि आपल्या हत्ती दादांचाही त्यांनी अपमान केलाय. पण आम्ही काहीच करू शकलो नाही. तो आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. आता आपल्या पुढे त्याची शिकार होण्या वाचून दुसरा कुठलाही मार्ग उरला नाहीये. हे ऐकून हत्ती म्हणाला, माझ्याकडे एक उपाय आहे. आपण त्या वाघाकडे एक एक करून शिकार म्हणून गेलो तर. मला माहितीये की हे चुकीचं आहे, पण दुसरा कोणताच उपाय नाही. आपण हे नाही केलं तर तो जंगलातल्या प्रत्येकाला मारेल. त्यापेक्षा एक प्राणी शिकार म्हणून गेल्यानं बाकीचे प्राणी सुरक्षित राहतील. सगळ्यात आधी मीच जातो. तसही आता मी म्हातारा झालोय. यावर सगळ्या प्राण्यांनी त्याला नकार दिला. पण हत्तीला माहित होतं की हाच उपाय योग्य आहे. त्यामुळे बाकी प्राण्यांचा जीव वाचू शकतो. तिथे एक ससा होता.
तो हत्तीला म्हणाला, हत्ती दादा, तुम्ही थांबा. मी जातो त्या वाघाकडे आणि त्याला चांगलाच धडा शिकवतो. अरे नाही बाळा, मी आता म्हातारा झालोय. तसही माझी कुठलीही इच्छा आता पूर्ण राहिलेली नाही. तुला तर अजून खूप आयुष्य जगायचंय. नाही हत्ती दादा, मला माहिती आहे की तुम्ही आम्हा सगळ्यांना वाचवताय. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला वचन देतो की मी त्या वाघाला नक्की धडा शिकवेन. तुला त्या वाघाकडे जायची खरंच इच्छा आहे? हो, मी उद्या सकाळी जाईन आणि त्याला धडा शिकवूनच परत येईन. दुसऱ्याच दिवशी ससा निघाला. तो रस्त्यात फळं खात आणि अत्यंत आरामात चाललेला होता. त्याला वाघाकडे पोचायला खूप वेळ लागला. त्याला पाहून वाघ रागावला आणि म्हणाला, ए सशा, काय एवढा का वेळ लागला यायला? तुला माहितीये ना, जेवणाच्या बाबतीत मला उशीर केलेला चालत नाही. का उशीर झाला मग सांग? महाराज, मला माफ करा. मी वेळेवरच येणार होतो, पण पण काय? रस्त्यात मला दुसऱ्या एका वाघाने पकडलं. तोही मला खाणार होता, पण मी त्याला सांगितलं की मला तुमच्याकडे यायचंय म्हणून. मी तुमची शिकार आहे. पण तो म्हणाला की तोच मला खाणार आहे. मग मीही म्हणालो की मी माझ्या महाराजांनाच इथे बोलवतो. तुम्ही दोघं आपसात बोलून काय तो निर्णय घ्या की मला कोण खाणार आहे. नवा वाघ? अरे कोण आहे हा नवा वाघ? तो तर म्हणाला की तो तुम्हाला हरवून मला खाणार आहे. त्या वाघाची ही हिम्मत? चल दाखवतो कुठे. मी त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. एवढं बोलून वाघ आणि ससा त्या दुसऱ्या वाघाकडे जाण्यासाठी तिथून निघाले. काही वेळ चालल्यानंतर ससा एका विहिरीपाशी थांबला आणि म्हणाला, महाराज, तुम्हाला ती विहीर दिसतीये? हो दिसतीये. तो वाघ त्याच विहिरीत राहतो. त्यानं मला इथेच अडवलं होतं. जा आणि त्याच्याशी बोलून घ्या. आता बोलणं बिळणं काय नाही, सरळ त्याला धडाच शिकवून येणार मी. वाघ त्या विहिरीपाशी गेला आणि त्या विहिरीच्या कठड्यावर चढून त्यांनी जोरात डरकाळी फोडली आणि म्हणाला, अरे ए भित्र्या वाघा, असा हात का लपलायस? बाहेर ये, समोर ये. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिलं तर त्याला दुसरा वाघ दिसला. पण गर्वामुळे तो विसरला की विहिरीत दुसरा वाघ नसून ते त्याचंच प्रतिबिंब आहे. तो जोरात गुरगुरला. तेव्हा आतूनही गुरगुरण्याचा आवाज आला. त्याला वाटलं की विहिरीतला वाघ त्याला चिडवण्यासाठीच गुरगुरतोय, पण खरं तर तो त्याच्याच गुरगुरण्याचा प्रतिध्वनी होता. वाघाला खूप राग आला. त्याने जोरात डरकाळी फोडली, पण पुन्हा तसंच झालं. विहिरीतूनही डरकाळी ऐकू आली. हे बघून वाघ रागाने लाल बुंद झाला आणि विहिरीतल्या वाघाला मारण्यासाठी त्यांनी विहिरीत उडी मारली. पण नंतर त्याला लक्षात आलं की त्याच्या हातून काय चूक झालीये. तो सशाला म्हणाला, मला मदत कर. मला इथून पटकन कोणीतरी बाहेर काढा. अजिबात नाही. तू आपल्या गर्वामुळं सगळ्या प्राण्यांची शिकार करत होतास. आता भोग आपल्या कर्माची फळं. ससा वाघाला तसाच विहिरीत सोडून तिथून पळून गेला आणि वाघ त्याच विहिरीत अडकून पडला. बाहेर काढा. सशानी जंगलात येऊन सगळ्या प्राण्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. सगळे प्राणी खूप खुश झाले आणि सशाची बुद्धी आणि चातुर्याचं त्यांनी खूप कौतुक केलं, कारण आता त्यांना कुठल्याच प्राण्यापासून त्रास होणार नव्हता. पुन्हा एकदा ते सगळे एकत्र आनंदाने राहू लागले. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला हे शिकायला मिळतं की
की कोणत्याही संकट समयी थंड डोक्याने विचार करून त्या संकटावर मात केली पाहिजे.